गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा एक अजब वक्तव्य केलेलं आहे। घटनेवेळी पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झाला नाही, असं वक्तव्य योगेश कदमांनी केलंय। कदमांच्या याच वक्तव्यावरती आता उदय सामंतांनी सुद्धा उत्तर दिलंय। योगेश कदमांना समज देऊ असं सामंत म्हणाले। अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काय घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। या संदर्भामध्ये जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या मताचा मी आहे। परंतु योगेश कदमांनी काय स्टेटमेंट दिली ही बघितलेली नाही। मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन, ते आमचे सहकारी आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे कार्यवाही करणार आहोत।